नमस्कार. SKP मोटिवेशनलमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, वडील खाजगी किंवा शासकीय कार्यालयातून सेवानिवृत्त होत असताना मुलांनी करावयाचं भाषण, अतिशय उत्कृष्ट मराठी भाषणाचा नमुना या ठिकाणी मी देत आहे. चला तर आपण जाणून घेऊया. आदरणीय उपस्थित मान्यवर, माझे प्रिय कुटुंबीय आणि मित्र हो, स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून ज्यांनी आमची स्वप्न पूर्ण केली त्या महान व्यक्तीचा आज सन्मान करण्याचा दिवस आहे. मित्रो, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आणि भावनिक आहे, कारण आज आम्ही आमच्या आयुष्यातील खऱ्या हिरोला म्हणजेच माझ्या वडिलांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सन्मानित करत आहोत. वडील म्हणजे फक्त एक व्यक्ती नसतात, ते एक संपूर्ण आधारस्तंभ असतात, ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून कोणतीही तक्रार न करता आमच्या कुटुंबासाठी आपले सर्वस्व दिले. त्यांच्या मेहनतीमुळेच आम्ही आज इथे उभे आहोत. मला अजूनही आठवतं त्यांनी किती अडचणींना सामोरे जात दिवस रात्र काम केलं, पण कधीही आमच्यावर त्या संकटांची सावली पडू दिली नाही. त्यांनी आम्हाला फक्त शिक्षणच नाही दिलं, तर जीवन जगण्याची खरी मूल्ये शिकवली. प्रामाणिकपणा, मेहनत आणि संयम. आज ते त्यांच्या कामातून निवृत्त होत आहेत, पण त्यांच्या शिकवणी आणि त्यांची प्रेरणा कधीही निवृत्त होणार नाही. आता त्यांचा हा नवीन प्रवास आनंद, विश्रांती आणि स्वप्न पूर्ण करण्याचा काळ आहे. बाबा, तुमच्यासारखे वडील मिळणे ही आमची सर्वात मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुमच्या प्रत्येक त्यागासाठी, प्रत्येक प्रेमासाठी आणि प्रत्येक शिकवणीसाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. तुमच्या प्रत्येक त्यागासाठी आम्ही ऋणी आहोत आणि आज अभिमानाने सांगतो, आम्ही तुमची मुलं आहोत. तुमच्या पुढील आयुष्यासाठी आम्ही तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये लिहा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन शॉपिंगकरिता लिंक देत आहे, त्याच्यावरून तुम्ही शॉपिंग करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा. सबस्क्राईब केला नसाल तर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.